अपक्ष उमेदवार रितेश नेबनाणी यांचा असंख्य कार्यकर्तेसोबत युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश. प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा जाहीर. प्रभाग क्रमांक 18 संत कव्वरराम परिसरात अपक्ष उमेदवार रितेश नानकराम नेबनाणी यांनी आमदार रवी राणा यांच्या सर्वांगीण विकासाच्या धोरणानं तसेच सबका साथ सबका विकास या कार्यपद्धतीनं प्रभावित होऊन असंख्य कार्यकर्त्यांसोबत युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश केला. यावेळी त्यांनी प्रभाग क्रमांक 18 मधील युवा स्वाभिमान पार्टीच्या सर्व उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आपल्या शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. या प्रसंगी आमदार रवी राणा यांनी संपूर्ण नेबनाणी कुटुंबाचा मनपूर्वक आभार मानले. ते म्हणाले की प्रभागासह संपूर्ण शहराच्या समग्र विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्यास आपण सदैव तत्पर राहू. रितेश नेबनाणी आणि त्यांच्या सहकार्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटनेला नवी ताकद मिळेल आणि जनसेवेच्या कार्यांना अधिक गती मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रितेश नेबनाणी यांनी प्रभाग क्रमांक 18 मधील युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार जनसेवक महेश मूलचंदानी, महेश प्रशांत वानखडे, नंदाताई सावदे, माधुरी बाखडे या सर्व चारही उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत भारी मतांनी विजयी करून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रमुखपणे रितेश नेबनाणी यांच्यासह राजू नेबनाणी, राहुल नेबनाणी, मनसुख नेबनाणी, रवी नेबनाणी, मनोहर नेबनाणी, दीपक नेबनाणी, गिरीश खत्री, विनोद शाडी, राकेश लालवाणी, राहुल बजाज, उज्ज्वल वलेचा, मुकेश खत्री, मनोज चंदवानी, भावेश खत्री, करण आश्रा, शंकर सावळानी, कमल आहुजा, कपिल मूलचंदानी, शुभम नेबनाणी, हितेश हरवाणी, राजा शाडी, सुनील डेंबला, सुरेश चंदवानी, राजा सौरा, राहुल सौरा, विनय राजानी, वेद सेटिया, मनीष जांबानी, सुधीर बजाज, कैलाश बत्रा, करण लालवानी, सुमित लालवानी, राजेश बजाज, संकेत कुकरेजा, देव नेबनाणी, सुमित खत्री, सनी मूलचंदानी, यश बत्रा, यश नवलानी, गिरीश कुकरेजा, आशिष बत्रा, हरीश केबनानी, हनिकेशवानी, सूरज गोडवानी, हितेश गोडवानी, कपिल बत्रा, लक्ष्मण जांबानी, अंकित दीपवानी, मुकेश जांबानी, मनोहर जांबानी, किशोर बत्रा, संतोष बत्रा, मनोज लालवानी, जितू छाबरा तसेच अनिकेत खत्री यांचा समावेश आहे. या घडामोडीकडे प्रभाग क्रमांक 18 मध्ये युवा स्वाभिमान पार्टी अधिक बळकट होण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड म्हणून पाहिले जात असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला निर्णायक फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.